नमस्कार शेतकरी बंधूंनो, हा SSNचा प्लॉट आणि एप्रिलमधली छाटणी आहे. तर तुम्ही बघू शकता की जे इतक्या छोट्या काडीला सुद्धा 3-3 घड आलेत. प्रत्येक डोळ्यात घड आहे आणि शेतकऱ्याचं काम व्यवस्थित असेल आणि जरी व्यवस्थित मार्गदर्शन असेल तर अशा प्रकारचं चित्र दिसू शकते. प्रत्येक डोळ्यात घड आहे. कुठलेच ह्या झाडावरलं घड त्यांनी काढून टाकलेत. बऱ्याच ठिकाणी म्हणजे माल्याची बऱ्याच ठिकाणी ह्या वर्षी अडचण आहे. तर शेतकऱ्याचं काम जर व्यवस्थित असले तर सुंदर माल लागू शकतो, काय अडचण येत नाही. काका या जरा पुढे या काका. कसा आहे हो तुमच्या प्लॉटला माल? प्लॉटला मला एक नंबर आहे. आता तुमच्या बागाची अवस्था एकदम बिकट होती. हा. हेल्दी एवढा प्लॉट नव्हता आमचा. खोडाची जे बिकट अवस्था होती खोडाची. पण त्यांच्याकडे आमचा प्लॉट दिल्यापासून आमच्या प्लॉटचे इतके स्ट्रॉंग घडाची साईज म्हणा, खोडं इतकी स्ट्रॉंग झालेली आहेत किंवा माल वर्षाला इतका हेल्दी बनतोय आमचा, तितका चांगला माल होतो. आणि यावर्षी सुद्धा आम्ही एप्रिल चटणी घेऊन सुद्धा साहेबांनी योग्य मार्गदर्शन आम्हाला केलं आणि त्या मार्गदर्शनाखाली आम्ही ती सांगितल्यापर्यंत त्यांनी मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही काम करत गेलो. तेव्हा आम्हाला प्रत्येक काडीला 3-3, 4-4, 5-5 घड आले. आम्ही विरळणीला घड काढून ठेवून सुद्धा इतका माल अजून आमच्या झाडावर आहे. विरळणीला आलेली माणसं काय म्हणतात तुम्हाला? विरळणीला आलेली माणसं आमच्या गावात आता असा प्लॉट कुठं नाही, 1-2 प्लॉट आहेत फक्त. या एप्रिल छाटणीला सुद्धा एवढा माल लागतोय हे त्यांना आश्चर्य वाटलं आमचा प्लॉट बघितलं. बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो, या प्रत्येक फुटीला अशी कुठलीही फुटी बिन घडाची नाही, प्रत्येक फुटीला घड आहे. यांचं काम पण तसं चांगलं आहे, सांगितलेलं प्रत्येक गोष्टी यांनी केल्या. धन्यवाद.